शेतकरी बांधवांनो, महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। या ठिकाणी हा जो पाहू शकतो हा दिलेला आहे तो टाटा पॉवरचा, टाटा टेक्नॉलॉजीचा हा सोलार प्लांट या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी 320 वॅटच्या ज्या आहेत ते 10 प्लेट इन्स्टॉल केलेले आहेत आणि ह्या प्लेट जे आहेत ते पॉली प्लेट आहेत। हा जो सोलार पंप आहे तो कुसुम एनर्जी या अंतर्गत लावलेला आहे। कुसुम योजनेअंतर्गत लावलेला ह्या सोलार प्लांट आहेत। याची जे काय आहे तर आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत। हे जे पंप कशा पद्धतीत पाणी मारतो, याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि नेमकं याचा कंट्रोलर जो आहे तो AC/DC कंट्रोलर आहे, तो AC/DC कशा पद्धतीने काम करतो आहे, हा संपूर्ण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर योजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल आयकॉन बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा। आता याचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीनं फिट केलेलं आहे कंपनीनं ते आपल्याला आतमधून बघू शकतो। हे बघू शकता तुम्ही, आतल्या बाजूचं जे स्ट्रक्चर आहे हे टाटा पॉवर सोलारचं जे काही स्ट्रक्चर आहे एकदम मजबूत अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आता बऱ्याचशा कंपन्याचे आपण रिव्ह्यू घेतले, बऱ्याचशा कंपन्याचे आपण जे काही सोलारचे स्ट्रक्चर बघितले, तर त्या स्ट्रक्चरपेक्षा हे स्ट्रक्चर एकदम हेवी आणि मजबूत क्वालिटीचं स्ट्रक्चर या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं। बघा, फाउंडेशन जर बघायचं झालं तर एकदम व्यवस्थितरित्या त्यांनी जे काही आहे ते फाउंडेशन या ठिकाणी केलेलं आहे। सिमेंट आणि एकाच बांबूवर जे काही आहे ते यांनी स्ट्रक्चर उभं केलेलं आहे। आता या जे पॅनल आहेत या पॅनलला यांनी जे राफ्टर आहेत, राफ्टरच्या ठिकाणी ह्या पर्लिंग भरपूर दाट पर्लिंग दिलेली आहेत। इथे सुद्धा यांनी फर्स्ट पर्लिंग दिलेली आहे, सेकंड, थर्ड ह्या जे आहेत तर 4 पर्लिंग दिलेले आहेत। 4 पर्लिंगच्या मध्ये सुद्धा त्यांनी 2 सपोर्ट दिलेले आहेत। आपण बऱ्याचशा ठिकाणी बघितलं होतं की कंपन्या काय करतात की हे सपोर्ट देत नाहीत। हे सपोर्ट देत नाहीत म्हणजे यदा कदाचित वानेरानं उडी मारली किंवा मग आणखीन काही प्रॉब्लेम झाले तर हे पॅनल जे आहेत ते या ठिकाणाहून हे पॅनल वाकू शकतात, परंतु याच्यामध्ये तसं नाही। हे सर्व काही मजबूत आहे आणि याची फिटिंग जी आहे ते जबरदस्त आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कोण्या कंपनीला डावलणे किंवा कोण्या कंपनीला कमी लेखणे याचा आपला उद्देश नाही। आपला फक्त की जे काही आहे ते सोलार माहिती व्हावं, सोलार कंपनीचं स्ट्रक्चर कसं आहे या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जो काय आहे तो हा व्हिडिओ बनवत आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की यांचा जो कंट्रोलर आहे, कंट्रोलरसुद्धा हा अशा पद्धतीने कंट्रोलर दिलेला आहे। कंट्रोलरवर टाटा पॉवर सोलार असं लिहिलेलं आहे। या ठिकाणावर जे आहे तर हा AC/DC जो आहे कंट्रोलर आहे। याच्यामधलं आता बरीचशी याचा सर्व्हिस पण केलेली आहे, परंतु हे सर्व अशा पद्धतीचे याचा कंट्रोलर आहे। GPS सर्व याचं ऑन आहे। या ठिकाणी सिम कार्ड वगैरे बसण्यासाठी सर्व काही दिलेलं आहे। येथून पूर्णपणे मोटरचा जो डाटा आहे, मोटर सध्या स्थितीत काय काम करते काय नाही कशा पद्धतीत आहे हे सर्व दिलेलं आहे। कंट्रोलरवर जो कंट्रोलरचा डाटा आहे तो या ठिकाणी जो डाटासुद्धा दिलेला आहे। या डाटा जो आहे तो 230 वोल्ट हा करंट, AC करंट बाहेर आउटपुट देऊ शकतो। अशा पद्धतीने याचं जे काय आहे ते हे कंट्रोलर कंपनीनं दिलेलं आहे। याचा शेतकऱ्याला कधी काळी जर तक्रार आली किंवा मग काही बिघाड झाली तर याच ठिकाणावर टोल फ्री नंबर वगैरे दिलेला आहे की त्याच्यावर तुम्ही संपर्क करून त्याची कंप्लेन वगैरे तुम्ही करू शकता। आपण वारंवार म्हणतो की बुवा ज्या टाटा, शक्ती, CRI ह्या कंपन्या का चांगल्या, तर यासाठीच ह्या कंपन्या चांगल्या आहेत की बाबा हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे यांनी एकदम मजबूत, म्हणजे बिघाड होण्याच्या अगोदरच त्यांनी संपूर्ण गोष्टीचा विचार करून हे सगळं काही दिलेलं आहे की जेणेकरून शेतकऱ्याला भविष्यात याच्या अडचणी येऊच नाही। आता हे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीनं बनलेल्या गोष्टी आहेत। याच्यामध्ये बिघाड होणं या सगळ्या गोष्टी साहजिकच असतात। हे बिघाड होऊ शकतं, परंतु बिघाड होण्याच्या अगोदर ज्या काही असतात त्याच्या बऱ्याचशा काळजी घेतलेल्या असतात। त्यामुळं जे भांडवल दिलेलं असतं त्यांची टेक्नॉलॉजी वेगळी असती, ज्या भांडवलाच्या मजबूती, त्याचं जे काही बनवण्याची पद्धत असते ती कंपन्याची जी काय आहे ते वेगवेगळी असते। त्यामुळं याची लाईफ जे काय असते तर जास्त असते। ती लाईफ जास्त असल्या कारणानं शेतकऱ्याला जे काही त्रास होणार आहे तो त्रास होणार नाही। असंच म्हणूनच या कंपन्यांनी जे आहे ते अशा पद्धतीचं स्ट्रक्चर यांनी या ठिकाणावर दिलेलं आहे। आता हे पॅनलसुद्धा आहे ते टाटा पॉवर सोलारचे पॅनल या ठिकाणी दिलेलं आहे। पॅनलवर सर्व पॅनलचा डाटा दिलेला आहे। इथे 320 वॅट हे जनरेट करतात। 320 वॅट 20 अँपिअरचं हे एक पॅनल आहे। याच्यामध्ये 45 वोल्टपर्यंत व्होल्टेज याचं DC व्होल्टेज तयार करू शकतात। एकंदरीत हा जे प्लांट या ठिकाणी त्यांनी लावलेला आहे तर जवळपास 3200 वॅटचा प्लांट आहे। याच्यामध्ये जे आहे ते 10 पॅनल यांनी लावलेले आहेत। आता आपण जे काय आहे याचं नेमकं पाणी कशा पद्धतीनं मारतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। मोटर ऑन केल्यानंतर जी मोटर आहे ते याच्यामध्ये 3 HP 30 हेडची मोटर या ठिकाणी 30 मीटर हेडची मोटर दिलेली आहे। याच्यासोबतच त्यांनी 90 मीटर पाईप दिलेला आहे, 90 मीटर वायर दिलेला आहे। हे सर्व काही या कंपनीने दिलेलं आहे। आता आपण मोटर ऑन केल्यानंतर याचं पाणी कशा पद्धतीत आहे ते आपण पाहणार आहोत।
बघा आता ही मोटर आपण ऑन केलेली आहे. इथून त्यांनी एक पॅनलचं जे काय आहे तो स्विच पूर्णपणे पॅनलमधला करंट कंट्रोलरमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी एक MCB दिलेली आहे आणि इथून जे काय आहे ऑन ऑफचं बटन या ठिकाणी दिलेले आहे. आता हे नेटवर्क ऑन झालेलं आहे. LED इथे ब्लिंक करत आहे, म्हणजे मोटर जे आहे पंप हा ऑन झालेला आहे. आता आपण बघू शकता इकडं की याचं पाणी कशा पद्धतीत आहे ते आपण पाहूयात. समोर त्याचा पाईप लावलेला आहे तिकडे बघू शकता आपण. हे जे काय आहे ते या पंपाचं पाणी अशा पद्धतीत पाणी मारत आहे. हा विहिरीवर टाकलेला पंप आहे. 30 मीटर हेडचा पंप आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की 3 HP पंप हा जास्त पाणी मारत नाही, परंतु या ठिकाणी जे आहे ती 75 mm म्हणजे 2.5 इंची डिलिव्हरी आहे. एकदम भरून पाणी मारते. 3 HP पंपाच्या मानानं हे काय आहे ते भरपूर आणि व्यवस्थितरित्या पाणी हा टाटा कंपनीचा मारत आहे. तर हे होतं टाटा पॉवर सोलारबद्दलचं जे काही स्ट्रक्चर आणि याचं पाणी, याच्या पंपाबद्दलचं अपडेट, याच्याबद्दलची आपण माहिती बघितली. आपण वारंवार म्हणतो की बा चांगल्या कंपन्याची निवड करा, चांगली कंपनी निवडा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कुठलीही अडचण येणार नाही. कंपनीचे सर्व्हिस सेंटर कुठे आहेत, कंपनी कशा पद्धतीने परफॉर्म करते, त्याच्या अगोदर पंप बघा. यामुळं जे काय आहे ते तुम्हाला भविष्यात जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते येणार नाही. आता हा जो पंप आहे तर या शेतकऱ्यांशी आम्ही बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की याचं कंट्रोलर जे आहे ते 2-3 वेळा याचं खराब झालं होतं आणि कंपनीला कॉल केल्यानंतर विदिन 3 ते 4 दिवसामध्ये त्याची माणूस इथे येऊन सर्व्हिस देतो. सर्व्हिस दिल्याच्या नंतर जे आहे ते कुठल्याही पद्धतीचे त्याला पैसे मागणं किंवा मग काही येण्या जाण्याचा खर्च मागणं अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारची मागणी वगैरे या कंपन्याकडून केली जात नाही. त्यामुळंच आपण वारंवार सांगत असतो की कंपन्या ज्या आहेत ते चांगल्या कंपन्या निवडा आणि ज्या कंपन्या याच्यामध्ये भरपूर दिवसापासून काम करतात त्याच कंपन्या तुम्ही सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला पंपाचे जे काही काम करण्याची क्षमता आहे, त्याचा परफॉर्मन्स आहे ते चांगल्या पद्धतीनं मिळणार आहे. आता आणखीन एक गोष्ट, दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजेच जे काही कंपन्या आहेत, आता नवनवीन कंपन्या आल्यात, त्या कंपन्यांनी काय केलेलं आहे, एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की बऱ्याचशा कंपन्या अंतर्गत काय असतात की बॅकएंडला एका वेगळ्याच कंपनीचे पंप बसवले जातात. काही कंपन्या आहेत ते शक्तीचे पंप देतात, काही लुबीचे देतात. ते सुद्धा तुम्ही बॅकएंडला बघायला हवं की म्हणजे जेणेकरून या जे कंपनी अंतर्गत, ज्या एजंट अंतर्गत, ज्या वेंडर अंतर्गत की बॅकएंडला कुठल्या कंपनीचे पंप मिळतात ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायचं आहे, नंतरच त्या कंपन्या लावायच्या आहेत. तर हे होतं टाटा कंपनीचं थोडक्यात जी आपण स्ट्रक्चर आणि याच्याबद्दल माहिती पाहिली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.